आजच्या ठळक बातम्या. दादरचे नाव चैत्यभूमी करा, गीतकार आनंद शिंदे. मुंबई पुणे महामार्गावर कर्जत फाटा येथे वाहतूक कोंडी. कावळ्यांच्या गराट्यात सापडलेल्या अमूल ससाणा पक्षाला जीवदान. आंबा घाटातील भीषण अपघाताचे कारण आले समोर. शिक्षण घेऊन लढायचे, समीर वानखेडे. आज दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन पार पडला. अनेक सामाजिक आणि राजकीय कला क्षेत्रातील मंडळींनी बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी प्रसिद्ध गीतकार आनंद शिंदे यांनी अभिवादन केल्यानंतर बोलताना सांगितले की बाबासाहेब नसते तर कोणीच नसते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळे आम्हाला प्राप्त झाला. त्यामुळे दादरचे नाव चैत्यभूमी झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. कधी येत नव्हता आलाय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी दादर या ठिकाणी लाखोच्या संख्येनं अनुयायी आलेले आहेत. यामध्ये जर बघितलं तर बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं मोमेंट चळवळ जी घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये हृदयामध्ये भक्कमपणे रुजवण्याचं काम जे गीतकार लोकशाहीर करतात त्यापैकीच एक महाराष्ट्रातलं दिग्गज आणि तगडं नाव म्हणजे आनंद शिंदे. ज्यांच्या प्रबोधनातून, ज्यांच्या जनजागृतीतून, ज्यांच्या गीतातून खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीला मोठी ताकद, ऊर्जा आणि प्रेरणा सातत्यानं मिळत राहिली. काय सांगाल महामानवाला, आपल्या उद्धारकर्त्याला आपण अभिवादन केलंय आणि दरवर्षी आम्ही पाहतो की तुम्ही न चुकता या ठिकाणी येता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होता. काय भावना आहेत आपल्या? बाबासाहेब जर नसते तर कुणी खासदारही नसता, आमदारही नसता, वकीलही नसता, डॉक्टरही नसता आणि मी गायकही नसतो. बाबासाहेबांमुळेच आपला उद्धार झालेला आहे. माणूस म्हणून जगण्याचा हक्क बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मीच नाही संपूर्ण समाज नतमस्तक होण्यासाठी, बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दादर चैत्यभूमी या ठिकाणी येत असतो. आणि माझी एक इच्छा आहे, माझीच नव्हे तर संपूर्ण समाजाची इच्छा आहे, चैत्यभूमी हे दादर स्टेशनला नाव आलं पाहिजे. दादर स्टेशन हे कोणत्या हुतात्म्याचं नाव नाहीये. दादर हे गाव कुठलं तर गावाचं नाव आहे. या ठिकाणी छोटंसं गाव होतं, त्या गावाचं नाव हे दादर आहे. आणि म्हणून ते बदलायला काय हरकत नाही. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या शहरांची नावं बदली केली. ह्या जिथं आमचा हक्क आहे, अधिकार आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी आहेत. बाबासाहेब या ठिकाणी असल्या कारणानं संपूर्ण समाज आहे. तर सर्वांना कळलं पाहिजे की आम्ही चैत्यभूमीला चाललोय, ना की दादरला चाललोय. आणि म्हणून दादरचं नाव हे चैत्यभूमी झालं पाहिजे. आणि नुसत्या मेट्रोचंच नाही, मेट्रोला आम्ही नाव देऊ म्हणतात, पण नुसत्या मेट्रोलाच नाही, मेट्रोलाही नाव द्या चैत्यभूमी. मेट्रो स्टेशनला आणि दादर स्टेशनलाही नाव दिलं पाहिजे चैत्यभूमी. सर मला सांगा की आताच आपण 26 नोव्हेंबरला संविधान गौरव दिन साजरा केला. 14 एप्रिलला आपण आंबेडकर जयंती साजरी करतो. 14 ऑक्टोबरला आपण दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. वर्षभरातले काही उपक्रम वगळता 365 दिवसामध्ये बाबासाहेबांची चळवळ अधिक ताकदवान आणि बाबासाहेबांना अपेक्षित अशी बहुजन विचारांची, बहुजन महापुरुषांची चळवळ गतिमान होण्यासाठी काय आपलं या ठिकाणी आव्हान असणार आहे जनतेला? कशा पद्धतीनं कृतीशील उपक्रम राबवले पाहिजेत? बाबासाहेबांजवळ आहे, नेत्यांजवळ नाही. जिथं बाबासाहेब तिथं समाज आहे. सर एक शेवटचा प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातील तमाम कलाकारांनी बाबासाहेबांची चळवळ टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न आम्हीही करत आहोत. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरून कर्जत, माथेरान, कल्याणकडे जाण्यास मार्ग आहे. याला कर्जत फाटा असेही म्हटले जाते. येथे नित्याचीच वाहतूक कोंडी झाली असली तरी शनिवार आणि रविवार या दोनही दिवशी तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. येथेच वाहतूक नियंत्रण कक्ष असून तो बंदच असतो. वाहतूक पोलीस तिथे बसल्याचे दिसत नाही, तर वाहतूक पोलिसांच्या 2 खासगी गाड्या फिरत असताना आढळत आहेत. मात्र वाहतूक कोंडीच्या वेळी त्याही दिसत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे.
मालवण समुद्र किनाऱ्यावर मासळी लिलावाच्या ठिकाणी कावळ्यांच्या गराड्यात सापडलेल्या दुर्मिळ अशा अमूर ससाणा या पक्षाची युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या सदस्यांनी कावळ्यांपासून सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले. मालवण किनाऱ्यावरील मासळी लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना अमूर ससाणा एका ठिकाणी बसलेला आणि कावळे त्याला बोचत आहेत अशा स्थितीत दिसून आला. आंबा घाटात खासगी प्रवासी बस दरीत कोसळून झालेला भीषण अपघात चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाला. रस्ता माहितीचा नसल्याने वळणावर अचानक ब्रेक मारल्याने गाडीवरील ताबा सुटला आणि खासगी प्रवासी बस 50 फूट दरीत कोसळली. या घटनेत 37 प्रवासी जखमी झाले होते तर 8 प्रवासी गंभीर आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना नेण्यासाठी नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेची मोठी मदत झाली. घटनास्थळी आमदार किरण सामंत यांच्या मार्फत तात्काळ मदतही पोहोचवण्यात आली. प्रशासकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांनी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर बोलताना सांगितले की शिक्षण घेऊनच लढायचे, तसेच संविधान हा राष्ट्रधर्म आहे. त्यावेळी त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले. 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्धारकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्य आणि देशभरातील लाखो अनुयायी या ठिकाणी चैत्यभूमी दादर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राजकीय नेते, सामाजिक नेते, शासकीय प्रशासकीय कर्तव्यदक्ष अधिकारी देखील आपल्या सोबत या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी महामानवाला अभिवादन करतायत. नेमक्या त्यांच्या भावना आज काय आहेत? समीर वानखेडे सर आपल्या सोबत आहेत. सर, न चुकता दरवर्षी आपण या ठिकाणी येता, बाबासाहेबांना अभिवादन करता, काय मनामध्ये एकूणच भावना असतात? सर्वात प्रथम आजच्या दिवशी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खूप खूप अभिवादन. फक्त 2 गोष्टी सांगायच्या आपल्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सांगितलेलं आम्हाला, जर तुम्हाला दुखापासून सुटका पाहिजे तर फक्त आणि फक्त तुम्हाला लढायला पाहिजे. आणि ते तुम्ही कसं लढणार? ते फक्त आणि फक्त जर तुम्ही शिक्षण घेतलं तेव्हा तुम्ही लढणार. तर शिक्षण करायचं, समाजाने संघटित व्हायचं, शिक्षण घ्यायचं आणि त्यानंतर लढायचं. दुसरं म्हटल्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण पंचशील यांचं आकलन केलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्या राष्ट्रासमोर जे सर्वात मोठा इश्यू आहे ड्रग्सचा इश्यू, नशामुक्तीचा इश्यू, तर त्यामध्ये पंचशील मध्ये आहे पमाडथाना वेरमणी सिक्काबद्धम समिती सूर मेर म्हणजे पमाडथाना वेरमणी सिक्काबद्धम समिती. यामध्ये असं सांगितलेलं, याचा अर्थ असा आहे की मी कधी नशा नाही करणार, नशामुक्त राहणार. तर याचा आपल्याला प्रसार करायचा आणि प्रचार करायचा. सर, संविधान आणि लोकशाही इतकी सामर्थ्यवान आहे जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान असलं तरी चालवणारे, राबवणारे हात जर लायक नसतील तर संविधान हे चांगलं ठरणार नाही. कसं बघता याच्याकडे? आज संविधान आणि लोकशाहीची व्याख्या बदलते का? कसं बघता आपण प्रशासकीय अधिकारी? हे बघा, आपल्यासाठी फक्त आणि फक्त संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशन हे परम असतो आणि सर्वांचं हे राष्ट्रधर्म आहे. तर त्या अनुषंगाने जे लिहिलेलं आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिलेलं संविधान, त्याचा प्रॉपर प्रचार पण करायचा आणि त्याला प्रॉपर फॉलो करायचं. धन्यवाद. आपल्यासोबत समीर वानखेडे सर होते आणि त्यांनी एकूणच बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना मौलिक विचार देखील या ठिकाणी मांडलेले आहेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, मुंबई, महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.